वर्षा गायकवाड यांनी आणि लोकशाहीसाठी ही भेट आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। महाविकास आघाडीचं आंदोलन, महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे ही कूच, तर निवडणूक आयोगाला भेटणार आहे आणि त्यासाठी शिवालय या ठिकाणी बैठक। आदित्य ठाकरे ही शिवालयावर पोहोचलेले आहे। महाविकास आघाडीचं हे आंदोलन, निवडणूक आयोगाला महाविकास आघाडी भेटणार आहे आणि त्यासाठी आता शिवालयात बैठक होते। थोड्याच वेळात ही शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे पोहोचणार आहे। मात्र एक शिष्टमंडळ की दोन वेगवेगळे शिष्टमंडळ याकडे लक्ष लागून आहे। सध्या आपण पाहतोय महाविकास आघाडीतले नेते शिवालयावर पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। ठाकरे बंधू शिवालयात पोहोचलेले आहे। वर्षा गायकवाड आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड या बैठकीसाठी सध्या या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। तर काँग्रेसकडून कोण येणार असा प्रश्न उपस्थित होत होता, कारण हर्षवर्धन सपकाळ यांनी या आंदोलनातून स्वतःला दूर केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी राज ठाकरे या आंदोलनात सहभागी आहे, त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ दूर झाले का अशी चर्चा सुरू झाली होती। पुन्हा एकदा या संदर्भात माहिती घेण्यासाठी जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, आतापर्यंत शिवालयावर कोण कोण आलेलं आहे आणि या बैठकीनंतर किती वेळात हे सर्व शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे निघेल? अगदी बरोबर आहे, शिवालयाच्या अगदी आपण समोर आहोत आणि आपण बघतोय की शिवालयामध्ये जे आहे ते आता महाविकास आघाडीचे नेते जवळपास सगळ्या पक्षाचे नेते जे आहेत ते दाखल झालेले आहेत। आपण बघितलं की शरद पवार जे आहेत ते शिवालयामध्ये दाखल झालेले आहेत, उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत, राज ठाकरे दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे दाखल झालेले आहेत। काँग्रेस या जी आज बैठक शिवालयामध्ये होणार होती, निवडणूक आयोग अधिकाऱ्यांच्या भेटीपूर्वी जी इथे बैठक होणार होती शिवालयासाठी, त्यासाठी काँग्रेसचे नेते येतील की नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं। मात्र आपण बघितलं की वर्षा गायकवाड ज्या आहेत त्या आता शिवालयाच्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत, शिवालय कार्यालयामध्ये। आणि त्याचबरोबर बाळासाहेब थोरात जे आहेत ते सुद्धा आता शिवालय या कार्यालयामध्ये दाखल होणार आहेत। आपण बघितलं की मोठ्या संख्येनं शिवालयामध्ये जे आहे ते महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील सुद्धा दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील सुद्धा दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर आपण बघितलं की शेतकरी नेते अजित नवले जे आहेत ते सुद्धा दाखल झालेले आहेत। समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आता दाखल होतील थोड्याच वेळात। आपण बघतोय की जवळपास सगळेच जे ठरल्याप्रमाणे पत्रामध्ये ज्यांची नावं होती ते सगळेच नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे आता सव्वा बाराची वेळ जी आहे ती इथून निघण्याची होती। 12:15 वाजता महाविकास आघाडीचे पत्रामध्ये नावं असलेले शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि त्याचबरोबर हर्षवर्धन सपकाळ, मात्र हर्षवर्धन काँग्रेसचे सपकाळ जे आहेत ते शिवालय इथे दाखल न होता ते आता दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत आणि त्याचमुळे काँग्रेसचं प्रतिनिधित्व करण्यासाठी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि त्याचबरोबर जे आहे बाळासाहेब थोरात दाखल होणार असल्याची माहिती सुद्धा वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे। आता आपण बघतो की बंद दाराआड चर्चा जी आहे ती शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेली आहे। दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आतमध्ये शरद पवार यांच्यासोबत बसलेले आहेत। त्याचबरोबर काँग्रेसकडनं मुंबईच्या अध्यक्ष असलेल्या वर्षा गायकवाड आणि त्याचबरोबर जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते जे आहेत जयंत पाटील ते दाखल झालेले आहेत। मात्र सुप्रिया सुळे आणि संजय राऊत जे आहे ते अद्याप शिवालय या ठिकाणी दाखल झालेले नाहीयेत आणि त्याचमुळे एक महत्त्वाची बैठक जी आहे ती या ठिकाणी होत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये नेमकी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तर बंधू गेल्या काही दिवसांपासून जे आहे ते आपल्याला एकत्रित या ठिकाणी पाहायला तर मिळत आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाचं आहे की भेटीची वेळ जी आहे महाराष्ट्राचे निवडणूक आयोग अधिकारी यांच्या भेटीची वेळ जी आहे ती साधारण 12:15च्या नंतरची आहे आणि आता जर बघायला गेलं आतमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये शिवालय या ठिकाणी बैठक जी आहे ती होत आहे। मात्र खरोखरच महाविकास आघाडीचे नेते हे एकत्रित महाराष्ट्र निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना भेटतील की महाविकास आघाडीचे नेते एकत्र भेटतील आणि राज ठाकरे ते सेपरेट भेटतील का, याकडे सर्वांचं लक्ष असेल। कारण राज ठाकरे यांचं शिष्टमंडळ जे आहे यापूर्वी महाराष्ट्र निवडणूक आयोग अधिकारी आणि महाराष्ट्र निवडणूक आयुक्त या दोघांची ही भेट जी आहे ती बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वामध्ये अनेकदा
जी आहे मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली होती। त्यामुळे मनसे जे आहे ते मतदान चोरी या भूमिकेसाठी ठाम असल्याचं आपल्याला वारंवार पाहायला मिळालं। मात्र याच मुद्द्यावरून जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांचा सहभाग होतोय का, इंडिया अलायन्सचा भाग जो आहे तो येत्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचा राहतोय का फक्त मतदान चोरी मतदान घोटाळा एवढ्याच प्रकरणासाठी एवढ्याच मुद्द्याला घेऊन विरोधक एकत्र आलेत याकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र दिलजमाई आपण बघतोय की दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जी काही गेल्या 3-3.5 महिन्यामध्ये दिलजमाई झालेली आहे ते कुठेतरी जे आहे ते आता काँग्रेसला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून होतोय का। कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे अनेकदा भेटत होते, माध्यमांसमोर भेटत होते। काही भेट जी आहे ती कोणती चोरून भेट नव्हती, लपाछुपी करत कोणती भेट नव्हती, ओपन अनेकदा जी आहे ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे आहेत ते आता खुलेआम भेटतात। या शिवालय या कार्यालयामध्ये सुद्धा राज ठाकरे तब्बल 21 वर्षानंतर शिवालय या शिवसेनेच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे ठाकरे बंधू एकत्रित येतील का याकडे सकारात्मक दृष्ट्या पाहिलं जात आहे। त्याकडे अनेक राजकीय वर्तुळातून जरी चर्चा असली मात्र दोन्ही बंधूंची जी आहे ती दिलजमाई झालेली पाहायला मिळते। मात्र आता महाविकास आघाडी म्हणून राज ठाकरे यांचा स्वीकार काँग्रेस कितपत करते किंवा राज ठाकरे हे खरोखरच काँग्रेस सोबत जायला तयार आहेत का या संदर्भातली चर्चा खुद्द महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे उच्च नेते म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांच्या समोर होत आहे। आपण बघितलं काल जेव्हा ठाण्यामध्ये सुद्धा दोन्ही म्हणजे शिवसेना आणि मनसे यांचा एकत्रित मोर्चा ज्यावेळेस निघाला होता त्यावेळेस सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं ठाण्यातल्या मोर्चाला मोठा पाठिंबा देण्यात आलेला होता। खुद्द जे आहेत ते ठाण्याचे वर्चस्व असलेले राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत जितेंद्र आव्हाड ते सुद्धा जे आहे ते कालच्या मोर्चामध्ये सामील झालेले होते। मात्र काँग्रेसचे नेते जे आहेत ते जास्त पाहायला मिळाले नव्हते। आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते अनिल देशमुख राष्ट्रवादीचे अनिल देशमुख जे आहेत ते आलेले आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे सगळेच नेते जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। जयंत पाटील राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील या ठिकाणी आले होते। त्याचबरोबर आता अनिल देशमुख जे माजी गृहमंत्री महाराष्ट्राचे ते सुद्धा दाखल झालेले आहेत। शरद पवार यांच्या नेतृत्वात बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। मात्र सुप्रिया सुळे आणि त्याचबरोबर संजय राऊत जे आहेत ते अद्याप शिवालय या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत। महत्त्वाचं म्हणजे इंडिया अलायन्स असो किंवा महाविकास आघाडी असो, संजय राऊत हे महत्त्वाचा दुवा राहिलेला आहे। महाविकास आघाडी ज्यावेळेस स्थापित झाली त्यावेळेस संजय राऊत यांची भूमिका फार महत्त्वाची होती आणि जी आता निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जे वेळापत्रक जे ठरवण्यात आलेलं होतं त्या पत्रामध्ये ज्यांची नावं होती त्या पत्राची एक स्वाक्षरी जी आहे त्यामध्ये संजय राऊतांची स्वाक्षरी होती आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर दुसरीकडे ह्या सगळ्या नेत्यांचं म्हणजे महाराष्ट्र निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना भेटीसाठी जी वेळापत्रक तयार करण्यात आलं, ज्या नेत्यांची नावं पत्रामध्ये आहेत त्या सर्वांचं कोऑर्डिनेशन त्यांचा सगळ्यांचा समन्वय जो आहे तो मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे अतिशय जवळचे असलेले विश्वासू असलेले बाळा नांदगावकर हे करत आहेत आणि बाळा नांदगावकर हे राज ठाकरे इथे पोहोचण्यापूर्वीच शिवालय या ठिकाणी पोहोचलेले होते। त्यामुळे बाळा नांदगावकर हे समन्वय आहेत। संजय राऊत यांच्या पत्राची सही आहे, त्या पत्रामध्ये सही आहे आणि आता महाविकास आघाडीचे नेते जे आहेत सर्व या शिवालयामध्ये पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये ही पहिली बैठक आपण म्हणू शकतो की जेव्हापासून महाविकास आघाडी स्थापित झाली, सरकार आले, सरकार पडलं त्यानंतर राज ठाकरेंची उपस्थिती असलेली महाविकास आघाडीची आणि ज्याचं नेतृत्व जे आहे ते शरद पवार करत आहेत अशा प्रकारची पहिली बैठक जी आहे ती याच शिवालयामध्ये होत आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात झालेली दिलजमाई यांच्यात असलेलं म्हणजे आंदोलनामध्ये एकत्र उतरतायत। अनेक ठिकाणी त्यांनी मुद्दे एकत्रित हातात घेतले। जेव्हा मुंबईच्या ज्या बेस्ट बस आहे त्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे आहेत ते एकत्रित पाहायला मिळाले। आणखीन काही नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचत आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की या ठिकाणी जे संदीप देशपांडे आलेले